श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जीवनातील संकटांना कंटाळला आहात का? जीवनामध्ये अनेक समस्या आहेत का? कष्ट करूनही यश मिळत नाही का? तर काळजी करू नका. स्वामींनी तुमच्या प्रत्येक संकटावर उपाय सांगितला आहे. यश मिळत नसेल तर कोणत्या गोष्टी करायच्या याची माहिती आज या मार्गदर्शनामधून ऐकणार आहोत. स्वामी भक्तांनो, त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, यशाचा खरा प्रवास हा अचानक कधीच घडत नाही, तर तो दररोज मनापासून केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून, प्रामाणिक मेहनतीतून आणि स्वामी समर्थांवर ठेवलेल्या श्रद्धेतून हळूहळू आकार घेत जातो, ज्यामुळे भक्ताचा आत्मविश्वास दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जातो. आणि आत्मविश्वास मजबूत झाला की यशाची पायरी हळूहळू रचत जाते. नियमित प्रयत्न केल्यामुळे आपल्या मनाला शिस्त लागते. शिस्तीतून विचार स्पष्ट होतात आणि स्पष्ट विचारांमधून योग्य निर्णय घडतात. हे सगळं एकत्र आल्यावर स्वामी समर्थ भक्ताच्या जीवनात स्थिर प्रगतीचा मार्ग खुला करतात. स्वामी भक्तांनो, चांगले कर्म म्हणजे फक्त मोठी कामगिरी करणं नसून रोजच्या जीवनात प्रामाणिकपणे वागणं, कुणालाही जाणीवपूर्वक न दुखावणं, आपल्या जबाबदाऱ्या मन लावून पार पाडणं आणि प्रत्येक कृतीत स्वच्छ मन ठेवणं होय. कारण अशा कर्मातूनच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही तुम्हाला परमेश्वराची कृपा हवी असेल तेव्हा या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, आपल्याला वाटत असेल की मी कोणाचं काही वाईट करत नाही, परंतु आपल्या हातून नकळत असेल किंवा इतर कुठल्याही मार्गातून असेल, काही ना काही चुका होतच असतात. आपण जर एखाद्याची गुप्त गोष्ट जर 4 लोकांत सांगत असू तर ती आपल्या हातून झालेली एक चूकच आहे. त्यामुळे कोणी जर तुम्हाला खूप विश्वासाने एखादी गोष्ट सांगत असेल तर त्या गोष्टीचा आपण आदर करावा, ना की ती इतरांना सांगत त्या व्यक्तीचा अपमान करावा. स्वामी भक्तांनो, ज्याने आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्याचा विश्वास तुम्ही जीवनामध्ये कधीच तोडू नका. जेव्हा भक्त चांगले कर्म करतो तेव्हा त्याचा परिणाम लगेच दिसेल असं नसतं, पण त्या कर्मामुळे मन शांत राहतं, आत्मसन्मान वाढतो आणि हीच अंतर्गत स्थिरता पुढील यशासाठी मजबूत पाया तयार करते. चांगले विचार मनात ठेवल्यामुळे दृष्टी सकारात्मक बनते, परिस्थितीकडे पाहण्याची पद्धत बदलते आणि अडचणीही संधीसारख्या वाटू लागतात. कारण विचार बदलले की अनुभवही बदलायला लागतात. स्वामी समर्थ महाराज भक्ताला हळूहळू हे समजून देतात की मनात जे विचार वारंवार येतात तेच विचार पुढे कृतीत उतरतात. म्हणून चांगले, स्वच्छ, शांत विचार जपणं ही सर्वात मोठी साधना आहे. इतरांची मदत करणं म्हणजे केवळ आर्थिक किंवा मोठी मदत करणं नव्हे, तर कुणाचं मन ऐकून घेणं, योग्य वेळी कुणाला तरी आधार देणं, गरज असताना इतरांना मार्गदर्शन करणं आणि शक्य तिथे चांगुलपणाने उभं राहणं हीच खरी मदत होय. कारण अशा कृतींमधून देवाची कृपा अधिक स्पष्टपणे जाणवते. जेव्हा आपण दुसऱ्यांचं काहीतरी चांगलं मनापासून करतो, कुठलीही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा त्या चांगुलपणाचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात उमटत राहतं. कधी समाधान म्हणून, कधी योग्य संधी म्हणून, तर कधी अनपेक्षित आधार म्हणून. स्वामी समर्थ महाराज भक्ताला शिकवतात की इतरांच्या प्रगतीत आनंद मानला, त्यांच्या यशासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या तर मनात ईर्ष्या राहत नाही आणि ईर्ष्या नसलेल्या मनातच खरा आनंद नांदतो. रोजच्या जीवनात प्रामाणिकपणे काम केलं तर मन स्वच्छ होतं आणि मन स्वच्छ ठेवलं की इतरांना मदत करण्याची इच्छा जागृत होते आणि या सर्वांमुळं आयुष्य हळूहळू चांगल्या स्थितीमध्ये येतं. आणि हीच सर्व स्वामींची कृपा आपल्या जीवनावर होते.
यश मिळवण्यासाठी फक्त बाह्य मेहनत पुरेशी नसते, तर अंतर्मनात सकारात्मक विचार, समाधानाची भावना आणि इतरांसाठी चांगुलपणाची तयारी असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात अशी समज निर्माण करतात की आपण जे देतो तेच वेगळ्या वेगळ्या रूपात आपल्याला परत येतं. म्हणूनच चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कृती हे जीवन समृद्ध करण्याचं सर्वात सुरक्षित असं साधन आहे. दररोज थोडं थोडं चांगलं करण्याची सवय लागली की मन हलकं राहतं, दिवस समाधानाने संपतो आणि पुढचा दिवस नव्या ऊर्जेसह सुरू होतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भक्ताला हे कळायला लागतं की यश म्हणजे केवळ ध्येय गाठणं नव्हे, तर त्या प्रवासात मन शांत ठेवणं, नाती जपणं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं. शेवटी स्वामी भक्तांनो, आपण जीवनामध्ये काय घेऊन जाणार आहोत? आपलं नावच घेऊन जाणार आहोत? आपण सोबत काय नेणार आहोत? आपण 4 लोकांचं प्रेमच सोबत नेणार आहोत? आपण सोबत काय नेणार आहोत? आपण सोबत स्वामींची भक्तीच नेणार आहोत. म्हणून कुठल्याही गोष्टीचा लोभ किंवा अहंकार करू नका. नियमित प्रयत्नांनी तुमचा मार्ग उजळतो, चांगल्या कर्माने तुमचं जीवन स्वच्छ होतं, चांगल्या विचारांनी तुम्हाला चांगली दिशा मिळते, इतरांची मदत केल्याने आपल्यावर देवाची कृपा वाढते आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने यश, समाधान आणि स्थिरता भक्ताच्या आयुष्यात सहज नांदू लागते. स्वामी भक्तांनो, या प्रत्येक गोष्टीवर जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपल्या सुखाचा मंत्र, आपल्या सुखाची चावी ही आपल्याच हातात आहे. आपण फक्त स्वामींनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ती गोष्ट कशी आहे त्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, नियमित प्रयत्न म्हणजे मोठी उडी मारणं नाही, तर रोज आपलं काम प्रामाणिकपणे करणं, मन लावून करणं आणि त्या प्रयत्नांवर स्वामींचा विश्वास ठेवणं होय. चांगले कर्म केल्यावर योग्य ते फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून फळाची अपेक्षा करण्यापेक्षा प्रयत्न चांगले आहेत का याचा विचार नक्कीच करा. स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं की आपल्या जीवनातील हळूहळू समस्या सुटू लागतात, आपलं मन शांत होतं आणि मनामध्ये समाधान येऊ लागतं. जेव्हा मन खूप भरून येतं, शब्द सुचती नाही, काही बोलावंसं वाटत नाही, तेव्हा स्वामी महाराजांचं एक नावच आपलं जीवन फुलवतं. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज भक्ताला शिकवतात की यश हे फक्त पैशात किंवा पदात नसतं, तर आपण किती प्रामाणिकपणे जगतो, किती स्वच्छ मनाने वागतो यात आपलं यश दडलेलं असतं. दररोज मनात चांगले विचार ठेवणं हे काही सोपी गोष्ट नसते, कारण अडचणी असतात, ताणतणाव असतो, लोकांची आपल्यासोबत असणारी वागणूक सगळंच आपल्या मनावर प्रभाव टाकणारं असतं. पण स्वामींचं स्मरण मात्र मनाला पुन्हा योग्य दिशेने वळवतो आणि आपण चांगले विचार करू लागतो. दुसऱ्याचं चांगलं केल्यावर आपल्याला लगेचच काही परत मिळेल याची अपेक्षा ठेवली की जीवनामध्ये काही चांगलं होत नाही. त्यापेक्षा लगेच कुठलीच अपेक्षा ठेवू नका. आपलं चांगुलपण हे देव त्यांच्या स्वतःच्या लक्षामध्ये ठेवत असतात आणि योग्य वेळी आपल्यासाठी योग्य त्या गोष्टी देत असतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही मनामध्ये असा विचार करत असाल की मी आज कोणाचं तरी लगेच चांगलं करतो आणि लगेच उद्या माझ्यासोबत काहीतरी चांगलं होईल, असं अजिबात करू नका. कारण त्यामध्ये तुम्ही स्वतःचा स्वार्थ शोधत आहात. त्यामुळे निस्वार्थपणे इतरांची मदत करा, कुठलीही अपेक्षा मनामध्ये ठेवू नका. स्वामी समर्थ महाराज भक्ताला शिकवतात की यशाच्या मार्गावर चालताना अहंकार टाळला, नम्रता जपली तर मिळालेलं यश हे कायमस्वरूपी टिकतं. कधी मेहनत असूनही यश लांब वाटतं, तेव्हा स्वामींचा आशीर्वाद भक्ताला संयम देतो आणि हा संयमच शेवटी यशाच्या दारापर्यंत भक्ताला घेऊन जातो. चांगले विचार म्हणजे सगळ्यांशी गोड बोलणं नव्हे, तर वाईट बोलायची संधी असूनही शांत राहणं, आणि हीच मोठी तुमच्यासाठी आनंदाचा क्षण किंवा तुमची जीत आहे. स्वामी समर्थ भक्ताला दररोज हेच आठवण करून देतात की आपल्या कृती आपलं भविष्य घडवतात आणि प्रत्येक कृतीत थोडी श्रद्धा मिसळली तर ती अधिक प्रभावी ठरते. दुसऱ्याला मदत केली, कोणाला आधार दिला, कोणाचं मन हलकं केलं, तर हे सर्व काही देव पाहतो आणि त्या चांगुलपणाचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये उमटतं.
यश मिळाल्यावर नम्र राहणं आणि अपयश आलं तरी खचून न जाणं, हे दोन्ही स्वामी समर्थ भक्ताला संतुलन शिकवतात. रोज थोडं चांगलं करण्याचा संकल्प केला आणि तो मनापासून पाळला तर आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. स्वामी समर्थ महाराज भक्ताला शिकवतात की देव फक्त प्रार्थना ऐकत नाही, तर प्रामाणिक प्रयत्न आणि स्वच्छ मन यालाही तितकंच महत्त्व देतात. म्हणून स्वामी भक्तांनो, प्रार्थना करत असताना तुमचं मन हे स्वच्छ असायला हवं. तेव्हाच ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोचते. तुमच्या मनात कुठलाही अहंकार, घमंड असेल, कुठले तरी नकारात्मक विचार असतील किंवा वाईट विचार असतील, तर ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोचतच नाही. त्यामुळे मन मात्र स्वच्छ ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज भक्तांना सांगतात, नियमित प्रयत्न हेच आपले एक कर्म, चांगले विचार हीच आपली दिशा, दुसऱ्यांचं चांगलं करणं हीच आपली पूजा आणि स्वामी समर्थांची कृपा, हे सगळं एकत्र आलं की यश आपोआप जवळ येतं. स्वामी भक्तांनो, यश मिळवण्यासाठी फक्त प्रयत्न करून चालत नाही, तर मनाचं शुद्धीकरण करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल चांगले विचार आहेत, ज्याच्या मनात इतरांबद्दल चांगली भावना आहे, ज्याच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल भक्ती आहे, परमेश्वराबद्दल आदर आहे, ज्याच्या मनामध्ये कुटुंबाबद्दल खूप प्रेम आहे, ज्याच्या मनात इतरांबद्दल द्वेष नाही, तो माणूस थोडेसे प्रयत्न करूनही यश मिळवू शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त प्रयत्न करत आहात, परंतु मनामध्ये असलेल्या वाईट विचारांचा नाश करणं हेच तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान आहे. कधीकधी परिस्थिती अशी असते की आपल्याला वाईट विचार करावे लागतात म्हणजेच आपल्या मनामध्ये ते येत असतात, परंतु स्वामी हेच सांगत आहेत की ते विचार कसे आपण टाळू शकतो. स्वामींचं नाव घेतलं की आपले असे वाईट विचार नक्कीच टळतील. कधीकधी माणसांना सवय असते की छोट्या छोट्या गोष्टी जीवनामध्ये घडल्या तर रात्रभर त्या गोष्टींचा विचार करायचा आणि स्वतःला दुःखामध्ये झोकून द्यायचं. तर स्वामी भक्तांनो, छोट्या छोट्या गोष्टी जीवनामध्ये घडतच असतात, त्यांचा जास्त विचार करू नका. त्या गोष्टी घडल्या तरी त्या तिथेच सोडून द्या आणि पुन्हा नव्याने पुढे काय करायचं याचा विचार करा. आपण जर मागे घडलेल्या गोष्टींचाच विचार सतत करत असू तर आपल्याला त्या गोष्टी जीवनामध्ये पुढे जाऊच देणार नाही, पुढे काही मिळवूच देणार नाही. आपण पाठीमागच्या घडलेल्या गोष्टींमध्येच कायम अडकून राहू आणि हे सर्व आपल्या जीवनामध्ये खूप घातक ठरेल. स्वामी भक्तांनो, अनेकदा आपल्या जीवनामध्ये असे काही नकारात्मक लोक येतात की ज्यांच्या येण्यामुळे आपल्या जीवनात संकट आपण ओढवून घेतो. कधीकधी आपण कुठलाही बिझनेस असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती नकारात्मक लोक आपल्या डोक्यामध्ये विचार घालत असतात की तू हे करू शकत नाही, तुझ्याच्याने हे होणार नाही, तू हे करू नकोस आणि हे सर्व विचार आपल्या मनामध्ये रात्री येत असतात आणि आपण रात्रभर नकारात्मक विचार करतो आणि पुढचा दिवस आपल्यासाठी अपयश घेऊन तयार असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, रात्री झोपताना जर तुम्ही चांगले विचार करून झोपलात, उद्या सर्व काही ठीक होईल, उद्या सर्व काही चांगलंच होईल असा विचार करून जेव्हा तुम्ही रात्री झोपता, तेव्हा उद्याचा उजडणारा दिवस हा तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन तयार असतो. म्हणून रात्री झोपताना तुम्ही काय विचार करता यावर उद्याचा दिवस अवलंबून असतो, हे विसरू नका. म्हणून तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अशा नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहा किंवा त्या नकारात्मक व्यक्तींनाच तुम्ही तुमच्या भक्तीने, तुमच्या शक्तीने सकारात्मक बनवून टाका. स्वामी भक्तांनो, जे आपल्या हातात नाही ते परमेश्वरावर सोपवा आणि जे आपल्या हातात आहे ते नक्कीच करा आणि जे शक्य नाही असं वाटत आहे त्यासाठी जीव लावून प्रयत्न करा, जीव तोडून प्रयत्न करा. स्वामी महाराज नक्कीच ते तुमच्या जीवनामध्ये शक्य करतील. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचे मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी मिळाले तर येणाऱ्या काळामध्ये आपण यशाच्या शिखरावर नक्कीच पोचलेले असू. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी घडतात, ज्या गोष्टी घडल्यामुळे जीवनामध्ये आपल्याला खूप त्रास होतो, खूप दुःख होतं, परंतु काळजी करू नका, चिंता करू नका. हे दुःख, हा त्रास सर्व काही संपेल. तुम्ही फक्त प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा, इतरांशी प्रामाणिक राहा, परमेश्वराची नियमित सेवा करा, परमेश्वराकडे प्रार्थना करा. परंतु प्रार्थना करताना फक्त स्वतःसाठी करू नका, तर सर्वांसाठी करा. स्वार्थी कधीच वागू नका, कारण स्वार्थी वागणारा माणूस परमेश्वराला कधीच आवडत नाही.
जो फक्त स्वतःचा विचार करतो, इतरांचं दुःख जाणून घेत नाही, असा भक्त परमेश्वराला नको आहे. सर्वांचा विचार करणारा, सर्व काही जाणून घेणारा भक्त परमेश्वराला हवा आहे. स्वामी भक्तांनो, आजचे मार्गदर्शन, आजचा संदेश तुमच्यासाठी मूल्यवान होता. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.